आणि साईल बघा खाऊन दाखवते आंबा. गोड आहे का रे? एक नंबर टेस्ट एकदम भारी. हा ना. काका चावला तुम्हाला उद्या जायचे आज जायचे पुण्याला तुम्हाला. बघा खोडामध्ये मोर आहे. अरे लय गरज रे. मध्ये सगळं मोठंच गोर असं बघा. प्युअर हनी दादा खातात ते पण माशांमध्ये बसून. नमस्कार मित्रांनो, मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे. पाठच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो आपण मोर काढली होती आणि आज पण काढणार आहे. तर ती हिरडीच्या झाडावर काढली होती आणि ही उंबरामध्ये आहे. दादा सांगतात, दादांच्या इकडं आपण आलो आहे. त्यांची तयारी चालू आहे मोर काढायला जाण्यासाठी. आणि आज मोर काढण्यासाठी आपल्यासोबत आहे साईल आहे, त्यानंतर आर्यन पण आहे बघा. आर्यन आहे, दादा पण आहेत आणि आशू आणि दाजी ते पण आलेले आहेत. आर्या पण आहे, हिला पण आपण घेऊन जाणार आहे. आणि या बाई आहेत आमच्या मोठ्या, त्यांच्या इकडं आपण आलो आहे. त्यांनीच बघितले मोर मित्रांनो. तर आपण एक 8 किलोमीटर घरापासून या ठिकाणी आलो आहे फक्त मोर काढण्यासाठी. तर आता आपण जाणार आहे जंगलामध्ये, बघूया कुठं आपल्याला भेटते मोर आणि किती मध्ये भेटणार आहे आज हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि मोर कशी काढली जाते. आणि हे बघा हे 2 शूटर आपले काढणार आहेत मोर, जे की खेकडं पकडायला होते आपल्यासोबत डोंगराला, आहे की नाही. अजून बरेचसे व्हिडिओ मित्रांनो यांच्यासोबत आपण बनवणार आहे. तर चला आता फर्स्ट तर आपण निघूया. बादली घ्या, मोर जास्त निघेल, बादली घ्या दादा. आणि बघा हे दादा यांनी बघितले मोर आणि काय घेऊन चालेल अजून कोयता वगैरे घेतलाय थोडं तोडायला लागलं तर साईडला. आणि हे बघा सगळेजण मोर काढायला चालेत जंगलामध्ये. इकडनं खाली बादली बिदली पडलाय, पाड आहे. आणि कैरी बघा, आंबा हे बघा, गावरान आंबा हा बारीक. कोण खाते? पाड आहे का हो दाजी? दाखव बघा, पाड भेटलाय. पाड दाखव रे, गोड आहे का? दाखव. हो का, आत्ता पाड म्हणजे आता आंबे पिकायला सुरुवात झाली आहे. आणि साईल बघा खाऊन दाखवते आंबा. गोड आहे का रे? एक नंबर टेस्ट एकदम भारी. हा ना. अरे वा, ते बारकीला दे. हा हे बघा मोर. मध खायची ना बाळा? नाही खायची. आंबा खा, आंबा मग. चला इकडे खाली जायचं का दादा अजून? मोर इथे का पुढं? मोर इथे आणि मोळ कुठं? हां मोळ पण काढणार आहे मित्रांनो बघा आपण आज. मोर तर काढणारच आहे आणि मोळ पण काढणार आहे. मोर आणि मोळ तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दोन्ही बघायला भेटणार आहे. हे बघा या उंबरामध्ये मोर आहे. आता बघूया आपण. हे दिसली का सायल्या? हाय. आणि हे बघा या खोडामध्ये आतमध्ये आहे, इथून काढायची आपल्याला. आणि खूप अडचण आहे ना, हे टणटणी साफ करून घेते बघा साईल. आतमध्ये उभं राहायला जागा वगैरे पाहिजे नाही का. हे ना इथून असं थोडं तेवढंच वाढायला लागेल. बरोबर काका 2 मिनिटं काय करायचं? उकरायचं खाली गावात मोर आतमध्ये असल्यामुळं खाली जमिनीत आहे, झाडाच्या खोडामध्ये आतमध्ये, त्यामुळं आपल्याला खाली उकरायला लागणार आहे. हा दस का घ्या. हो का, ही काठी जी बनवली उलटा जरा तुम्ही दादा. दस का तिकडे नका माती लुटू. तिकडे नका लुटू. पूर्ण काका चावला तुम्हाला उद्या जायचे आज जायचे पुण्याला तुम्हाला. काका वाला आगाच्या मासे चावतो 100 काकाला एवढीच ना चेष्टा नाही. 100 चावले आग्या गाडी जात ना. मग आगे गाडी छाटूर माटर तिथं कायच होणार. ते पूर्ण आतमध्ये असल्यामुळे आपल्याला दाखवता येत नाहीये, पण ते काढतील बघा. आता ही पूर्ण दिसते का जागा करून घेतात. हा हाय इथंच आहे समोर. त्याला काय फोडाय नाही लागले काय. चला नाही ना, उकरलं काय तोडायची गरज नाही. हे बघा पारसोळ्याचा दूर द्यायला लागलाय टाक्या. थोडं दूर द्यायला लागेल बघा. दादानी जागा करून दिली आहे. या बादली घ्या धरा ना तुम्ही. कॅमेरा घ्या, मला भीती वाटायला लागली. हे बघा आतमध्ये मोर आहे का? दिसते का काका? हा दिसते काका दिसते का ती? हा हे बघा, हे बघा खोडामध्ये मोर आहे. अरे लय गरज रे. आता काढायची, बघूया किती भेटते जागा. पण बघा कशी केली. काका सर काका सर दगडा घेऊन ये ना. डोक्यात चावतील. अरे डोक्यात चावतील बाबा.
बघा ही आतली मोर आता दादानी जर जागा केलेली आहे. आता साईल काढते. आता नाही काय करायचं नको काय नाही. हे बघा आता हा एक काढते बघा तू. हळूहळू काढ. हळूहळू काढ बाळा. अरे एवढं जोरात नाही काढली साई. तू काढायचा तो घराचा अंदाज घ्यायचा. नको ना. राहू दे काढू दे. सगळे एक्सपर्ट आहेत काढायला मी सोडून. हा वा वा वा. अल्लाद घ्या. गौरी काढ तिथली. नाही राहते गौरीचा नाही काही शे बरं आलंच बरं का. ताव सुटले तिच्या आईला सकाळचे. बादलीत दाखव बादली. मध्येच पडला बघ खाली. तू ये ना मामा इकडं. बर का तिकडे बादली धरतो ना. बादली धर फक्त तू. बरोबर तुला आतमध्ये ये ना मोर. वर मुळ्यांमध्ये नाही झटकायची नाही मग चावत नाही काय. मला काय पाडतो मागं. जुवानच म्हणतं तुला नाही काय करू. अरे तुम्हाला डसले सुटलाय मागं. मध्ये सगळं मधाचं गोर असं बघा. प्युअर हनी. प्युअर हनी दादा खातात ते पण माशांमध्ये बसून. माशा बी चावतात आणि हनी बी खातात. किती चावले दादा. गौरी काढ ना नाही ना नाही चावली ना. हे बाळा ती गौरी काढ आणि बसून काढ ना तिथे. ते माशा नको ना झोपलं त्याच्यावर. गौरी तिकडे पुढे सरकावू का. हा गौरी जरा बघ. पुढं सरका. ते गौरीचा दूर दिलाय जेणेकरून त्या माशा चावत नाही जास्त. साईडला बघा कशी गौरी ठेवली आहे. दूर दिलाय. आज जियाला हे बघा हा दादांकडनं मी घेते पण मी किती लांब उभा राहिले. मला भीती वाटते चावायची. अयो चावली काय. नाही ना. धावताने बाबा हे बघा एवढी मध घेतले त्यांच्याकडनं. अजून बादलीमध्ये आहे तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा प्युअर मध्ये ही प्युअर हनी एवढी काढली बघा मोहरीची मध. आणि फायनली गाईज मोहर झालेली आहे काढून. आणि बघूया आता किती काढली साईलनी मध. 1 किलो काय जास्त निघेल. अरे लय मध्ये. हे बघा अर्ध्या बादलीच्या वरती पोळे काढले. मोळा काढायला जायचे लगेच. मला काढायला जाऊ लगेच. हां बघू ना कुठं बघितले त्यांनी. किती लांब आहे दादा. इथंच आहे का. हां त्या झाडाला आहे का. अरू खा मत खा. का ग एवढी 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 का. मोहर काढून आपण आलोय मोळ काढायला. आता दादा म्हणतात या येळ्याला आहे. येळ्याचं झाड आहे. येळ्याच्या झाडाला मोळ आहे ते पण दाखवतो तुम्हाला. कोण काढणार आहे साईल का आर्यन. तू घ्यायला. आर्यन तू घ्यायला का. चला आकडी कोयता लावून वरती तोडायला लागेल ना थोडंसं आहे की नाही रे. तू पण आला ना साईल मोळ घ्यायला. घ्यायला नाही तो काढायला मी घ्यायला. हा का तू घ्यायला गेलाय फक्त. घ्यायला म्हणजे ते अकल नाही ना घेते. हां काटत बघ. काटत असतीच रे. आंबेळीच्या मोळ काढलंय मित्रांनो पण मध नाही भेटले आपल्याला. मध नाही ना. आबाळामुळे पिऊन घेतले. आणि हे बघा हे आयते खाणारी माणसं. मोर काढायला एक आणि खाणारे एक. फक्त त्यात दादा आहेत तेवढे काढणारे आहे का नाही. आरू आरू दाखव का. हा अरे वा गोड आहे का आरू. आरू गोड आहे. गोड आहे ना. बघा कशी आरू पानावर घेऊन मध खाते. ओरिजिनल प्युअर हनी. आणि हे बघा मित्रांनो घाम आणि घामाघूम झाले. आणि एवढी सारी मध आपण काढलेली. घरी जाऊन ती साफ करून आपण एका बॉटलमध्ये वगैरे ठेवणार आहे घरी. औषधी आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे मध सगळेच खातात. पण ही प्युअर आपल्याकडे भेटते. जर कुणाला पाहिजे असेल विकत तर या ठिकाणी म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर येतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय. आणि नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण चालेल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. सगळेजण बाय करतात. बाय बाय.